आल्या, शिक्षणाच्या पुरस्कर्त्या आल्या. आपला गाव, आपला धर्म, आपली परंपरा बुडवायला आल्या. काय गे टवळे, थोडी तरी लाज आहे का तुला? कसली शिक्षणाची भिकार स्वप्न बघते? हे माझे दीर शंकर बापू परचुरे, सुभद्रेचे पती. यांचा स्त्री शिक्षणाला प्रचंड विरोध आहे हे लक्षात आलंच असेल तुमच्या. दुर्दैवानं त्यांनी मला जीवे मारण्याचा पण प्रयत्न केला. पण पटवर्धन बुवा सारख्या सज्जन माणसामुळे आणि बयोच्या सासऱ्यांमुळे मी वाचले. अगं अवदसे, नवऱ्याची अवज्ञा करून या विधवेच्या कच्छपी लागलेस. आणि हिलाच गावातून हाकलायला हवे. हिच्यामुळेच तुझे शिक्षणाचे नाटकाम सुरू झाले. आता बघतो ना कशी आज जातेस ते. माझे नाचकाम चालू आहे आणि तुमचे काय? आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुनी म्हणणारी जमात तुमची. तोंडातून कधीच आशीर्वादाचे, कौतुकाचे, आनंदाचे शब्द निघालेलेच नाहीयेत आयुष्यात. खालून वरून नुसती गटारगंगा वाहतीये. माझा अपमान करतेस? माझा नवऱ्याचा अपमान करतेस? जोड्याने बडवायला हवी तुला. असं पण असली कुकर्मे करण्यासाठी तुम्ही जागेवर शिल्लक राहायला हवे ना. जिवंत सोडणार नाही तुम्हाला. तू मला जिवंत सोडणार नाही. तू मला जिवंत सोडणार नाही. थांबा सुभद्राताई. अहो, त्यांनी त्यांची पातळी सोडली असली तरी आपले डोके आहे ना शाबूत. आणि त्यांच्या बरोबर हाणामारीच काय, पण शाब्दिक लढाई करणे सुद्धा योग्य नाही. कारण त्यांच्या वागण्याला, बोलण्याला तर्क, तारतम्य यांचे वावडेच आहे. आणि हे एकटेच नाहीत बरं का, तर यांच्या भडक आणि उथळ बोलण्याला भुलून अनेक लोक आंधळेपणाने धर्माची दांभिक पताका आपल्या खांद्यावर घेऊन आपल्याला विरोध करायला येतील. आणि अशा वेळेस जर आपणही आपली शस्त्रे बाहेर काढून वार करायला लागलो तर आपल्या पदरी फक्त विनाशच पडेल. तर अशा वेळेस आपल्याला संयम ठेवून आपण लावत असलेल्या रोपाचे संरक्षण करायला हवे. आणि जर आपण असे केले तरच त्या वृक्षाची फळे, फुले आपल्या पुढच्या पिढीला मिळतील. बरोबर आहे? चला. रघुनाथा, पोटात अन्न नसेल ना तर सगळेच बिघडते बघ. डोके दुखते, थकवा येतो, उत्साह नाही, कशात मन पण लागत नाही. पण आता करणार तरी काय? तूही हट्ट सोडत नाहीयेस, त्यामुळे सुलोचना वहिनी स्वयंपाकघरात फिरकतच नाहीये. पण मी मागे हटणार नाही. करते ना गोदा 2 दिवस, पण गेले 2 दिवस नीट जेवणच झालं नाही रे. गोदाला सांग ना काहीतरी चमचमीत छान कर म्हणून.
काल तिने भाजी केली आणि त्याने पोटच बिघडले माझे. अरे माझे तर कायम बिघडतं पोट. तू गोदेकडून आशा ठेवू नकोस. उलट उलट तुला जोक सांगत होते की काही दिवस सामोपचाराने घे, शिक्षणाला हो म्हण, तर तू ऐकत नाहीयेस. अरे मी तुला सांगतो, ही स्पर्धा झाली ना की बायकांचा शिक्षणातला रस आपोआप जाईल. अरे हे जे सगळं सुरू आहे ना ते फक्त बक्षिसाच्या आशेने सुरू आहे, लक्षात घे. मैत्रिणींनो, आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या शाळेमध्ये तुम्ही दाखल होण्यासाठी इथं आलात, त्याचा मला खूप आनंद होतोय. पण विशेष आनंदाची गोष्ट अशी की आपल्या शुभारंभासाठी देवानेच आपल्याकडे एक अत्यंत उचित अशी व्यक्ती पाठवली आहे, पंडिता रमाबाई. सदाशिव साने त्यांच्या कार्याची आपल्याला ओळख करून देतील. म्हणजे आपल्या चेहऱ्यावर जे प्रश्नचिन्ह आणि कुतूहल आहे त्याची जागा आदर आणि अभिमान घेईल, याबद्दल मला खात्री आहे. नमस्कार, मी पंडिता रमाबाई यांची ओळख करून देतो. थोडा संकोच वाटतोय मला, कारण त्या खूप म्हणजे सर्व अर्थाने खूप मोठ्या आहेत. त्यांनी केलेल्या आणि करत असलेल्या कामाचे मला पूर्ण आकलन अजून झालेले नाही, इतके ते मोठे आहे. मात्र त्यांचे कार्य आणि त्यांचे विचार खूप महत्वाचे आहेत हे मला आता कळून चुकले आहे. पंडिता रमाबाईंनी आपल्या वडिलांजवळच संस्कृत मधल्या सर्व महत्वाच्या ग्रंथांचे अध्ययन केले. त्या संस्कृत, मराठी, हिंदी, बंगाली, कन्नड आणि इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये पारंगत आहे. स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल ते आग्रही आहेतच, पण विधवा आणि परित्यक्ता यांच्यासाठी शारदा सदन या वसतिगृहाची उभारणी केली आणि एक आदर्श घालून दिला आहे. तेव्हा अशा थोर स्त्री आपल्या कार्यक्रमास उपस्थित आहेत हे आपले भाग्य आहे. यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार मैत्रिणींनो. खरं तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही या शाळेच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इतक्या उत्साहाने इथे आला आहात, म्हणून तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून अभिनंदन. खरं तर तुम्ही देखील विरोधाला धैर्याने तोंड देऊन इथे आला आहात. कोणी असेही म्हणाले असेल की बक्षिसाच्या आशेने तुम्ही शिकायला सुरुवात केली, पण मला माहितीये हे खरे नाहीये. अहो, शिकून स्वावलंबी होणं हा प्रत्येक मनुष्याचा अधिकार आहे, जन्मसिद्ध हक्क आहे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष, शिक्षण आणि स्वावलंबन यानेच आपण ताठ मानेने जगू शकतो.
खरं तर शिक्षण हे आपला आणि आपल्या भोवतालचा उद्धार करण्यासाठी असते. बायका शिकल्या म्हणजे त्या पुरुषांच्या विरोधात जातील हा समज खरं तर चुकीचा आहे. कारण या विधात्याने स्त्री आणि पुरुषांना एकत्र मिळून हे जग सुंदर करण्याची जबाबदारी दिली. ज्योतिराव फुले, माधवराव रानडे यांनी आपापल्या बायकांना प्रोत्साहन दिले, त्यांना शिकवले आणि म्हणूनच आज सावित्रीबाई फुले या हजारो स्त्रियांसाठी एक आधारस्तंभ आणि मार्गदर्शक ठरल्यात. आज त्यांनी आपल्या पती समवेत मोठे कार्य उभारले. खरं तर स्त्री शिक्षण म्हणजे पुरुषांच्या विरोधात जाणे किंवा पुरुषांची बरोबरी करणे हे म्हणणे योग्य नाही. तर उलट आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे जग अधिकाधिक सुंदर करण्यासाठी प्रयत्न करावयास हवे. रुक्मिणीबाई, तुमच्या या शाळेला आणि तुमच्यातल्या या एकोप्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. शुभम भवतु. रुक्मिणीबाई, तुम्हीच करा श्री गणेशा. अरे टाळ्या वाजवतायत, टाळ्या टाळ्या. धर्म बुडवतायत रे, धर्म बुडवतायत. कुणीतरी बाहेर काढा रे, यांना बाहेर काढा. बापू, तुम्हाला भूक लागली असेल म्हणून लाडू घेऊन आलो. आज सगळ्या त्या जमल्या आहेत ना धर्म बुडव्या, त्यांच्यावरून ओवाळून टाक तुझे लाडू. रघु, फार भूक लागली रे. पण आश्रय खायला जावे तर गिळ गिळ, आता पाण्याबरोबर गिळ. तुझाच हट्ट भोवतोय तुला. गिळ पाण्याबरोबर म्हणजे काकूची परवानगी नसताना राब राब राबून मी स्वयंपाक केला आणि गिळ पाण्याबरोबर. वा, वास्तविक तुम्ही आरती ओवायला हवी माझी. की 4 दिवसाच्या भुकेवर एवढे सुग्रास जेवण मिळाले तुम्हाला. हे सुग्रास, त्यापेक्षा आणखीन 2 दिवस उपाशी राहिलो असतो मी. रघुनाथा नाही सहन होत रे आता. ही स्पर्धा होईपर्यंत मी तयार आहे बायकाच्या शिक्षणाला, पण मला सुग्रास जेवण द्या. हो, गरमागरम भात, त्यावर पिवळं धमक वरण, वर साजूक तुपाची धार, लिंबाची फोड, आळूची भरपूर काजू घातलेली पातळ भाजी, तांदळाची लुसलुशीत भाकरी, सांडग्याची मिरची आणि भोपळ्याचे भरीत. असं सुग्रास जेवण हवं. मी दिली परवानगी, शिक्षणाला परवानगी दिली मी बायकांच्या. हो हो, मी दिली परवानगी बायकांच्या शिक्षणाला, पण ह्या गोदाच्या जेवणाचा अत्याचार मला सहन होत नाहीये रे. करत नाही.
काय पदार्थ करणार आहे? दुर्वांचा सरबत जास्त बरं. खट करणार होते. काय सांगते? पण आता पुरणपोळी करणार. आता दुर्वांचा सरबत आहे ना. मला सांगितलं होतं तो पदार्थ कुठे करणार आहे? येतात का तुला? बरं चालेल. तुला दुर्वांचा सरबत येत नाही ते मला येतं. पुऱ्या करणार आहेत. रवा भाजून. मी सांगू का मी काय करणार आहे? ऐका, मी बटाट्याचे धिरडे करणार आहे. अगो बाई, बटाट्याचं धिरडा. माझा लिहायचा सरावही झालाय. मला आहोंनी शिकवले. अरे वा, नवरा बायकोने जर एकमेकांना अशीच मदत केली ना तर आपला देश जगात नाव करेल. चला रुक्मिणीबाई, तुमचे चालू द्या, मला आता निघायला हवे. निघता तुम्ही? हो. नमस्कार करते. अगं सुखी राहा. आणि यशोदे, आता ही स्पर्धा कशी झाली हे पत्रातून तुझ्या अक्षरात मला कळवायला हवे. कळवशील ना? हो, कळवीन. चल येते. हो. येते. चला, मी आलेच यांना सोडून. हो. काय करावे या शंकर परचुऱ्याचे? अजूनही देवळात उपवास करतोय हा. 24 तास उलटून गेले, काही खात पित नाहीये. कोणी सांगायला गेला, समजवायला गेला तर वास्कन अंगावर येतो. हे अति झाले. एवढा हा हट्टीपणा. अरे जीवाशी खेळ आहे हा. अशी माणसं मरतील पण बदलणार नाहीत. त्या शंकर बापूकडे पाहिले की मलाही जाणवते, एकेकाळी मीही असाच हट्टी होतो. स्वतःच्या हट्टापायी सगळ्यांना दुखवायचो. आला साक्षात्कार एक दिवस, आणि हळूहळू का होईना पण बदल करायला लागलो. जो बदलणार नाही म्हणून एकाच जागी चिकटला त्याचा कपाळ मोक्ष ठरलेला. माझ्या इतके कोणीच जाणत नाही हे. चांगल्यासाठी आपण जेव्हा स्वतःत बदल घडवून आणतो तेव्हा खरे सांगतो, सारी दारे उघडतात, मनाला पंख फुटतात आणि आपण उंच उंच आभाळात विहार करू लागतो. बंधने गळून पडतात. खरेच साऱ्यांनी असा बदल घडवून आणायचे ठरवले तर हे जग किती सुखी होईल. हो, आज पंडिता रमाबाई आल्यात आणि त्या ही स्फूर्ती गावातल्या बायकांना दिल्याशिवाय राहणार नाही. पुण्या मुंबईकडे त्यांचे बरेच काम आहे. हो, त्या नवमतवादी आहेत आणि मूळच्या संस्कृत पंडित. अनेक संस्कृत ग्रंथ त्यांना मुखोद्गत आहेत. माझ्या मते आपल्या शंकर सारख्यांचा त्यांच्या पुढे निभावही लागणार नाही. बापू हट्ट सोडत नाहीयेत. असे खाणे पिणे सोडले तर कसे होईल? आधीच त्यांना राग आणि भूक सहन होत नाही. संताप ही गोष्ट वाईटच, आगीसारखी आहे. माणूस दुसऱ्यावर संतापतो पण त्या संतापाच्या आगीत स्वतःच जळून राख होतो. मला बापूंची काळजी वाटते. काय केले म्हणजे ते अन्न घेतील? सगळ्यांचे उपाय खुंटले, अगदी त्र्यंबक आजोबांना पण जुमानत नाहीत. तर तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. तुमच्याकडे सगळ्या प्रकारावर औषध आहे. पण हे खूप कठीण आहे. मी वाघासमोरही हसत जाईन पण बापूंना देवबाप्पाही बदलू शकत नाही.